नक्कीच सराईत पारंगत अव्वल संघामध्ये एक अहम भूमिका. पवन आणि सूरज गोरसई संघाची पहिलीच सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. नाणेबी जिंकले कामतगर संघाने पहिल्यांदा शतरक्षण. अतिशय जबरदस्त भव्य दिव्य मैदान. एक मिड ऑफ, एक मिड ऑन, मिड विकेट, एक शॉर्ट को पॉइंट, एक शॉर्ट थर्ड मॅन. कृपया अविनाश पाटील यांनी स्टेजवर या प्लीज. अविनाश पाटील बॉलर आहे. अविनाश पाटील संघाच्या वतीने पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. आणि हा पुन्हा शॉर्ट पिच चेंडू अकोट डाब्याला बॅकवर्डला गेला. अप्रतिम स्क्वेअर कट चेंडू सीमारेषे बाहेर. बघूया एक जबरदस्त टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक. स्क्वेअर कट बघूया. संघाची धाव संख्या 4 वर, बिनबाद 4, 4 पॉइंट. पहिलं षटक प्रगती पदावर. अतिशय भव्य दिव्य क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची गंगा जेली, क्रिकेटची गटार गंगा. आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम पुन्हा एकदा कमबॅक करतो. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थगित सीमित कुंटीत 4 वर, बिनबाद 4, 4 पॉइंट. पहिलं षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्क तयार. अविनाश पाटील तो मिस्टर पवन खेळण्यासाठी तयार. आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम लॉफ्टेड शॉट आणि हा चौकार. आउटफिट फास्ट आणि हा षटकार. जबरदस्त टायमिंग, नेत्रदीपक पॅरेलल षटकार बघूया. अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक. संघाची धाव संख्या चौकार का. आणि हा चौकार बघूया. चांगला फटका, दमदार फटका, मॅग्निफिशियंट स्ट्रोक. संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये धाव संख्या 8 वर. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह बघूया. लॉंग ऑफच्या डोक्यावरून. आणि हा पुन्हा एकदा एक सलग तिसरा चौकार. अतिशय चांगली बॅटिंग बघूया. संघाची धाव संख्या 12 वर, बिनबाद 12, 12 फॉन. धुंद फुंद बेधुंद मदहोश बेहोश सुरुवात बघूया. बिनबाद 12. सुपारी मात्र बरोबर मिळेल. जरा आमचे मसून तापू द्या, आरतीचा टाइम होऊ द्या जरा. पण हा दत्त जयंतीचा उपवास आहे, कारण पॅक मारायला मिळणार नाही. आणि हा पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका, अप्रतिम फटका बोई. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चौकार. धाव संख्या 16 वर 16. आणि हा चौकार सलग हॅट्रिक फक्त विकेटची असते. चौकार षटकाराची हॅट्रिक नसते बघूया. फक्त विकेटची हॅट्रिक. सलग तिसरा चौकार. आणि हा उलटा चेंडू आउटसाइड द स्टंप बघूया. पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. षटक क्रमांक पहिल्या समाप्त आणि पहिल्या षटकात 16 धावा. गाण्याचं तुम्हाला समजलं काय बोलते ते. दादा जरा चांगलं गाणे लावतात दादा. साऱ्या लग्नाला नवरा कालीने फुटको डोल वाजवतात. संघाची धाव संख्या 16 वर, बिनबाद 16. पहिलं षटक संपुष्टात. पहिल्या षटकाची इतिश्री बघूया. संघाचा दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क नवीन गोलंदाज, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. पहिल्या षटकात 16 धावा. गोरसई आणि कामतगर दोन्ही भिवंडी तालुक्यामध्ये दादा संघ नामवंत जबरदस्त संघ बघूया. नाणेफेक जिंकली कामतगर संघाने 4 धावांचं पेनल्टी घेऊन बघूया. नवीन गोलंदाज मोहिल म्हात्रे. कामतगर संघाचा नवीन गोलंदाज मोहिल म्हात्रे तयार बघूया.
पहिल्या षटकात धावा आल्या 16. अविनाश पाटील याची केलेली पिटाई, धुलाई, चंपी, मर्दन, मसाज, मरम्मत पहिल्या षटकात घमटा काढला. नवीन गोलंदाज मोहिल मात्रे तयार बॉलिंग मार्कवर. अतिशय जबरदस्त सामना, जबरदस्त स्पर्धा बघूया. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक आजचा शेवटचा दिवस, काल्याचा दिवस. काल्याच्या कीर्तनाला म्हणतो इंद्रुकर महाराज पाहिजे म्हणून आम्हाला बोलवलं, कारण काल्याच्या कीर्तनाला इंदुरकर महाराजांचं कीर्तन ठेवतात. बघूया राईडा महोदय विकेट आउटसाइड द ऑफ उजव्या स्टेजच्या बाहेर. बघूया अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धाव संख्या 16 वर. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट गली, डीप मिड विकेट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन. असे आरास, रचना, मांडणी, सजावट, नाकेबंदी. बघूया मोहिल मात्रे तयार. गेम जरा स्पीडअप करा प्लीज. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त भिरकावून दिले. बघूया अप्रतिम फटका. बघूया पोल, पॉवरफुल, सक्सेसफुल, दॅट्स अ ह्यूज सिक्स. सूरज याचा हा दमदार फटका, आदिवासी फटका, माताडी फटका. मिडविकेटच्या डोक्यावरून संघाची धाव संख्या 22 वर. 23 बिनबाद 23. अतिशय चांगलं स्कोरिंग. एका ठिकाणी मी मॅचला गेलो होतो, काहीतरी प्रॉब्लेम झाला, तो विचारत होता स्कोर किती झाला. आता याला सांगता येत नाही, मला वाटलं स्कोरच आला मुका आहे का काय, पण त्या तोंडात 5-6 गुटख्याच्या पुढे टाकल्या होत्या. आणि हा पुन्हा एकदा स्टेअर करायचा. बघूया आणि अशा प्रकारे पहिला गडी घरात, पहिला हदरा, पहिला मुतखडा बाजूला. विकेट तडीपार, हद्दपार, झेर बंद, स्थानबद्ध, चतुर्भुज. पहिल्या विकेटचं बदन, प्रथम विकेट स्वाहा. वन डाऊन द फलंदाज भावेश पवार. आणि जो मध्ये जो एरो दाखवला तिथं कुरगा क्रॉसिंग करायचे प्लीज. जो सर्व संघ लक्षात आणण्याचा पेनल्टी राहील. अतिशय कडक स्पर्धा आहे. बघूया. आणि आतापर्यंत 2 संघांना पेनल्टी मिळाले. एकेल मोदी सरकारचा 18% जीएसटी परवडला, पण ही स्पर्धा नको. संघाची धाव संख्या 23 वर. मोहिल तयार. डावखरा फलंदाज भावेश पवार. अतिशय मोठं नाव. बघूया. आणि हा पुन्हा एकदा आणि वास्तविक झेल घ्यायला पाहिजे. बघूया. कारण अतिशय खराब फटका, टॉपेज घेतला होता. बायकोल्या फटका, बायल्या फटका होता. संघाची धाव संख्या 24 वर. 1/24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. बघूया मोहिल मात्र तयार. संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती बदल. दुसऱ्या षटकाचा माग काढताना, रेटा लावताना. आणि हा पुन्हा येस अप्रतिम फटका. बघूया दमदार स्ट्रोक. आणि अशा प्रकारे हा षटकार, बेबंद फटका, बुलंद फटका, मॅग्निफिशियंट, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, मेलडी स्ट्रोक. हे 6. संघाची धाव संख्या 29. धाव संख्या 30 वर. 23 वरून 1 गेली, 24 वर. बघूया. आणि संघाची धाव संख्या 23 वर. 1/30 30 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दुसरा षटक प्रगती पदावर. गोरसई संघ. बघूया मजबूत पकड स्थिती. बघूया 4 धावांची पेनल्टी बसली. जॉली कामतघर संघाला संघ उशिरा दाखल झाला. याच्यानंतर सामना वडवली बी आणि अंजूर तो देखील भिवंडीचा संघ आहे.
आणि हा येस अप्रतिम कव्हर ड्राईव्ह डीपी स्कोप पॉइंटला पुन्हा एकदा एक जबरदस्त अप्रतिम ड्राईव्ह आणि या चौकार संघाची धाव संख्या 34 वर. धाव संख्या फैलावली, धाव संख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान, धावांची उत्पत्ती, धाव संख्या 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक प्रगती पदावर आणि वैयक्तिक 26 धावांची मॅरेथॉन इनिंग. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग मिस्टर पवन केनी इज बॅटिंग ऑन 26. 12 चेंडू संघाची धाव संख्या 34 म्हणजे प्रति षटका माग 17 धावांचा आस्किंग रन रेट. पहिल्या षटकात धावा आल्या 16, त्याच्यानंतर 18 म्हणजे प्रति षटका माग 17 धावांचा आस्किंग रन रेट. सर्व संघांना विनंती करतो, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. काय असतं, हरलं की पंचांना आणि सामान्य टार्गेट करायचं, म्हणजे एखादा माणूस जुगारात आपला की घरी जाऊन बायकोला झोडपायची. राग चला पैसे हा घालून बायकोला जाऊन झोडपणार घरी. आणि नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्कर नवीन गोलंदाज अमोल पाटील. गोरसई आणि कामतगर असा हा विद्यमान सामना. दोन टोळक्यामधील ईर चुरस ईर्ष्या चढावर संघर्ष अहमामिका काटे की टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला घमासान धुमशान. तिसरं षटक 12 चेंडू संघाची धाव संख्या 34. 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 12 बॉल. पहिला चेंडू मीडियम पेसर. हो बॅटची एज घेतली बघूया. अशा प्रकारे एक चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी बघूया. आउटसाइड द स्टंप बघूया. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थगित स्थिमित कुंठी स्तंभित शांत स्थिर स्तब्ध अवचल. धाव संख्या 34. तिसरं षटक प्रगती पदावर. अतिशय चांगला सामना बघूया. चांगलं क्रिकेटचा चाललेला मध ज्वर नशा कैप धुंदी झिंग अंमल पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर स्विप केला बघूया. ज्याला म्हणतात झाडू शॉट. आणि हा षटकार बघूया. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 40 वर. 1 बाद 40. जबरदस्त धाव संख्या, कमाल धाव संख्या. धावांचा उकडा लकडा तगादा पैदा. धावांचा रतीब, धावांचा खुराक, धावांची बरकत, धावांची गंगा जेली, धावांची गटार गंगा बघूया. धाव संख्या 40 वर. कामत घर कसं व्हायचं दादा. आधी 4 धावाची पेनल्टी म्हणजे आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी. धावा झाल्या 40. पहिला फक्त फलंदाज बाद झाल्या बघूया. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. आणि हा पुन्हा एकदा भिरकावून दिला बघूया. आणि हा चेंडू पुन्हा एकदा षटकार बघूया. जबरदस्त टायमिंग, अप्रतिम फटका, बेबंद फटका, मॅग्निफिशंट स्ट्रोक. संघाची धाव संख्या 46. 46. 4 वर 6. आणि तिसरा षटकार मारला तर पेस पाटील या जेवढे 1000 रुपये मिळतील बघूया. आणि हा झेलबाद यस. म्हणून पैसे लागू नका. पैशाला असं असतंय, सांगून गेले तुका मूर्खपणा करू नका. पैसा वाईट आहे दादा. आणि लावताना कमीत 500च्या वरती लावा, कारण नाक्यावरच्या लेबरची मजुरी 700 आहे. कारण नाक्यावरच्या लेबरला बघा 700 ने तर हलत नाही. नाक्यावरचा लेबर झालं बसून राहील. 90 मारील तिथं दिवसभर. नवीन फलंदाज बघूया. पंकज भोईर. संघाची धाव संख्या 2 बाद 46. दुसरा गडी घरात, दुसऱ्या विकेटचं बदन, दुसरी विकेट तंबूच्या दिशेने मार्गस्थ. नवीन फलंदाज बघूया. गोरसई संघाचा भावेश पवार यांचा हा संघ बघूया. अतिशय बलाढ्य संघ, अव्वल दिग्गज मातब्बर संघ बघूया. त्यांच्या बाजूला विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम कामतगर जॉली कामतगर. 4 धावांची पेनल्टी घेऊन संघाची मजबूत पकड बघूया सामन्यावर. कृपया गावदेवी अंजूर संघाचे कॅप्टन आणि वडवली बी दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेक बघूया. नंतरचा सामना बघूया. वडवली बी आणि गावदेवी अंजूर दोन्ही संघाचे कॅप्टन
आणि हा फ्लॅट डिलिव्हरी पुन्हा एकदा जबरदस्त फटका बघूया आणि हा चौकार बघूया स्क्वेअर ड्राईव्ह डिपेश पॉईंटला चेंडू सीमा पार झाला बघूया संघाची धाव संख्या झाली 50 संघाचं अर्धशतक विस्फोटक फलंदाजी वादली फटकेबाजी जबरदस्त बॅटिंग अतुलनीय उल्लेखनीय विश्वसनीय प्रशंसनीय धाव संख्या 50 2 बाद 50 50 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट गोरसाई संघाची मजबूत स्थिती बघूया पुन्हा एकदा तयार तिसरं षटक राईट आर्म होते विकेट मीडियम पेसर पंचांच्या डाव्या अंगाने तयार आणि हा पुन्हा एकदा यस चेंडू लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये बघून अशा प्रकारे फलंदाज बाद बघूया लॉफ्ट केला होता उंची जास्त लांबी कमी बरेच कॉमेंटेटर बोलतात ते काय साली फले कापायचे का काय तिसरा फलंदाज बाद नवीन फलंदाज मेघनाथ केने पाटील आहे म्हात्रे आहे केने आहे बरंच आहे मंत्रिमंडळ मजबूत आहे दादा सर्व धर्म समावेशक धर्मनिरपेक्ष संघ सिद्धिविनायक का नाही सगळीकडे गावदेव असतं म्हणून म्हटलं मी कधी ज्या ज्या ठिकाणी जातो कारण 2 टीमचा नंबर लागतो एक लागतो भैयांचा दुसरा मारवाड्याचा त्यांचं वाकलं नाही अंजूर कुठेही झाली आहेतच यांचं उत्पन्न अंबानीपेक्षा सध्या जास्त आहे यांचा ऑडिट व्हायला पाहिजे 2 टीमचा आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम अखेरचा निर्माणीचा फायनल षटक बघूया पहिला चेंडू चौथा षटक प्रगती पदावर महेंद्र आणि हा पुन्हा एकदा फिरकावून दिला बघूया लॉफ्ट केला जबरदस्त ऑन ड्राईव्ह आणि हा युसेक्स 56 मगाशी अर्धशतक होता त्याच्यानंतर 6 धावा धाव संख्या 56 राईट आर्म होते विकेट तयार आणि हा पुन्हा यस अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह आणि हा चौकार यस व्हॉट अ स्ट्रोक अप्रतिम खेळण्याची हतोटी अतिशय वाखाणण्याजोगे स्तुत्य रममान संघाची धाव संख्या झाली 60 वर षटकार चौकारांची आतषबाजी बोचर आणि भवन इज बॅटिंग ऑन 36 विस्फोटक फलंदाजी मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग इज बॅटिंग ऑन 36 खेळण्यासाठी तयार बघूया आणि हा पुन्हा फ्लिक केला बघूया चेंडू स्क्वेलिकच्या टॉपमध्ये ते बघूया फक्त 1 धाव मिळते दुसऱ्या धावपथाने नॉन स्ट्रायकरला फलंदाज यस आणि आज अवचित कारण स्ट्राईक घ्यायचं आहे बघूया पवनला 4 बाद 61 61 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आणि येणारा नवीन फलंदाज संकेत म्हात्रे आणि हा पुन्हा वरपी चेंडू अप्रतिम ऑफ ड्राईव्ह बघूया डीप अक्षाच्या डोक्यावरून जबरदस्त टायमिंग पुन्हा एकदा षटकार संघाची धाव संख्या झाली 66 67
धावांची निर्णायक खेळी. 12 चेंडू आणि 43 धावा बघूया. जवळ जवळ 12 चेंडू 43 धावा, जवळजवळ 375 चा स्ट्राइक रेट. राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा पुन्हा एकदा लॉब केलाय. मिस टाइम शॉट आहे बघूया. आणि 2 धावा मिळते. संघाचे धाव संख्या 69. आणि हा शेवटचा चेंडू. धाव संख्या 69. 69. 12 चेंडू मध्ये 43 धावांची मॅरेथॉन इनिंग. आणि हा फुलटा चेंडू. येस, लॉलीपॉप बॉल. आणि अशा प्रकारे अर्धशतक प्लेट. टाळ्यांच्या गजरात स्वागत बघूया. जबरदस्त फलंदाजी आणि या खेळपट्टीवर पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधील मॅग्निफिशंट नॉट आउट 50. दरम्यान सन्माननीय जांभेळी गावचे रमेश पाटील साहेब यांचा या ठिकाणी शाल श्रीफल देऊन सत्कार करतात बघूया. सन्माननीय रमेश पाटील साहेब. त्याच्यानंतर सन्माननीय तळोजाचे सन्माननीय रफिक शेठ पटेल यांना देखील आम्ही इथं सन्मानित करीत आहोत बघूया. त्यांचं यथोचित स्वागत. सन्माननीय रफिक शेठ पटेल बघूया. तळोजा गावचे सन्माननीय मान्यवर. त्याच्यानंतर विनंती करतोय फणसीपाडाचे आदरणीय श्रीमान सुनील खरे साहेब यांना देखील सन्मानित करीत आहोत. प्लीज सुनील खरे साहेब शाल या स्पर्धेचा सन्मान चिन्ह तसे गुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतो बघूया. अतिशय यथोचित स्वागत. तसेच आमच्या विनंतीस मान देऊन आवर्जून उपस्थित असलेले सन्मानित चिखलोली गावचे सन्माननीय लहू धोंडे साहेब यांना देखील सन्मानित करतो. लहू धोंडे साहेब याचा यथोचित स्वागत. तसेच त्याच्यानंतर शेवटचा सत्कार फणशीपाड्याचे सन्माननीय मनोहर सांबारे साहेब. प्लीज मनोहर सांबारे साहेब यांना देखील स्पर्धेचं सन्मान चिन्ह शाल आणि गुच्छ देऊन सन्मानित करतो बघूया. कृपया जुने चेंडू परत करण्याचा लिलाव करायचा आहे अर्ध्या किमतीत. कारण चोरबाजाला चालते असा व्यवहार. आणि जिंकण्यासाठी धावा टोटल 75. त्याच्यानंतर पेनल्टी प्लस 4 म्हणजे 79. म्हणजे टोटल टार्गेट आपल्या समोर 80 धावांचा आहे बघूया. लक्ष ठेवा प्लीज. 80 धावांचं जबरदस्त आव्हान. जटिल, मुश्किल, कठीण, अशक्य प्राय, अवघड, अवजड, डोईजड, बोजल, दुर्मिळ, दुर्लभ, दुष्कर, दुरापास्त आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस. अनसडील 80 धावांचं टार्गेट घेऊन बघूया. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. आणि गोरसाई संघाचा इतिहास बघा बघूया. आतापर्यंत त्यांच्या 4 फायनल
आणि सीएम चषक आयुष्यमान स्पर्धा बघूया, ज्याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरायचा, मग कुठलाही असू द्या, चाहे अफगाणिस्तान, पाकिस्तान, खलिस्तान, तुर्कस्तान या कब्रस्तान. 100 टीम मध्ये फक्त 2 षटकांची मॅच असते बघूया. 80 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कामतगर संघासमोर. आणि पहिला षटक घेऊन पहिला गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार, पंकज भोईर. आणि हा पहिला चेंडू टॅप केला बघूया, चेंडू गेला, पुश केला, चेंडू गेला, शॉट मिडविकेट केला. अशा प्रकारे 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 वर. अतिशय जबरदस्त आयोजन बघूया. स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठान जांभेलीपाडा आयोजित अंबरनाथ ग्रामीण व श्री मलंग स्पोर्ट्स असो यांच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा बघूया. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, जबरदस्त अद्ययावत क्रीडा संकुल. आणि हा शॉटपे चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह, पण टायमिंग व्यवस्थित जमते बघूया. आणि फक्त 1 धाव मिळते. 1 से ज्यादा कुछ भी नाही. संघाची धाव संख्या 2 वर. 80 धावांचं टार्गेट आहे बघूया. म्हणजे प्रति षटकामागे 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. जोरदार अपेल. चेंडू कुथून मारला होता, पण सर्कलच्या बाहेर नाही. फक्त 2 धावा. पंकज भोईर तयार, बॉलिंग मार्कवर. शॉट थर्डमॅन बॅकवर्ड गली, 100 पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, डीप मिड विकेट. पंकज भोईर बघूया. गोरसई संघ अतिशय बलाढ्य संघ. आतापर्यंत त्यांनी 4 फायनल मारून सीएम चषकामध्ये फायनल मध्ये प्रवेश केला बघूया. फायनल देखील मारली. धन्यवाद. आणि हा पुन्हा फ्लॅटेड डिलिव्हरी. ओ व्हॉट अ मॅग्नेशियस पीस ऑफ बॉलिंग बघूया. जबरदस्त मारा, जोरदार अपेल. कामतगर संघाचा कुर्म गती, संत गती, मंद गती, कासव छाप, कछुआ छाप, गोगलगाईच्या अवलादीचा खेळ. खरंच नावांचं टार्गेट पाहिजे 20. असा खेळ का दादा, काय करणार बघूया. कामतगर देखील बलाढ्य आहे, पण असं म्हणतात गाव भरले मामाचा, पण कोण नाही कामाचा. हो पुन्हा एकदा चांगला पेस बघूया. जबरदस्त मारा, अतुल मारा, उत्कृष्ट मारा, जालिम जलाल, विषारी मारा, विकारी मारा, पाष्णे मारा. धाव संख्या फक्त 2. आणि शेवटचा चेंडू. याच्यानंतर सिद्धिविनायक अंजूर आणि वडवली बी दोन्ही संघाचे कॅप्टन. फक्त कॅप्टन या, फक्त विठ्ठल या, बाकीचे बडवे तिकडे ठेवा. आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा. यस, अप्रतिम ड्राईव्ह बघूया. स्क्वेअरच्या टाबोमध्ये. आणि अशा प्रकारे चौकार संघाची धाव संख्या 6 चेंडू आणि 6 धावांनी राहिल्या. फक्त 74 धावा म्हणजे 24.33. आणि नुकतंच ज्यांचं आगमन झाले सन्माननीय भगवान म्हात्रे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत बघूया. स्वर्गीय दिवंगत सतीश पाटील स्मृती छत्रद्वारा आपलं हार्दिक स्वागत बघूया. वसंत म्हात्रे. आणि संघाचा दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसऱ्या षटक प्रगती बदल. पहिल्या षटकात जॉली कामतगर संघाच्या फक्त 6 धावा, बेनबाद 6 म्हणून पहिलं षटक संपुष्टात. दुसरं षटक प्रगती बदल. दुसऱ्या षटकाचा माग करताना गोलंदाज भावेश पवार. एक जबरदस्त नाव बघूया. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय जबरदस्त फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण असं तिन्ही डिपार्टमेंट्स पॉवर प्ले बघूया असा भावेश पवार. गोरसई संघाचा वंडर बॉय विक्रमादित्य. संघाच्या वतीने दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक. धाव संख्या बेनबाद 6 जिंकण्यासाठी 24.33. प्रति षटकामध्ये धावा पाहिजे 74. 24 ते 18 चेंडू आणि 74 धावाची गरज. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. भावेश पवार तयार.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, अतिशय चांगला मारा, उत्कृष्ट मारा. धाव संख्या स्थगित, निमित धाव संख्यावर ओढावली, धाव संख्या थंडावली, धाव संख्या सुस्तावली, धाव संख्या लुली पडली 6 वर. कृपया सिद्धिविनायक अंजूर संघाचा कॅप्टन आणि वडवली बी संघाचा कॅप्टन या लवकर. जाऊ दे, सोडा झेल दादा, भरपूर पैसा आहे बँकेत. बापाचा पैसा असला बँकेत की पोरगा उडवतो, कारण 80 धावा जास्त आहेत ना. पुन्हा तयार भावेश पवार बॉलिंग मार्कर. संघाच्या वतीने दुसरं षटक. राईट आर्म हो द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा एकदा बघूया, फ्लॅटेस्ट बघूया, अप्पर कट केल्या बघूया आणि चेंडू ट्रॅव्हल होईल आणि हा चौकार मिळतोय बघूया. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 11 वर. 1-1 फन बेनबाद 11. जिंकण्यासाठी टोटल 74 धावा कुठल्या होत्या, 75 धावांचा टार्गेट होता, त्याच्यात प्लस पेनल्टी 4 वाढल्या, म्हणजे टोटल 79 झाल्या. 80 धावांचा टार्गेट. पहिल्या षटकात फक्त 6 धावा कुठल्या. त्याच्यानंतर दुसरं षटक भावेश पवार यांचं बघूया. अतिशय जबरदस्त मारा, जालील मारा. पुन्हा तयार बॉलिंग मार्कर, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा दमडा ड्राईव्ह बघूया, पण धावा मात्र किती मिळतील, फक्त 1 धाव. असं वाटायला गोरसेला परत चान्स दिला तरी जिंकणार नाही कामत घरवाले. आणि हा पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन थोडंसं बंद. आणि अशा प्रकारे दुसरं देखील षटक संपुष्टात. पहिल्या षटकात 6 आल्या 6, नंतरच्या षटकात धावा आल्या 6, म्हणजे टोटल 12 धावा. आणि जिंकण्यासाठी 68 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूला षटकार मारावा लागेल. ड्रिंक्स आहे का? आणि 2 षटकानंतर ड्रिंक्स आहे दादा प्लीज. दादा एकदम बसा. आणि नवीन गोलंदाज पवन, ज्यानं मगाशी अर्धशतक झळकवलं होतं बघूया. एक जबरदस्त वादळी विस्फोटक खेळी, 6 चौकार, 4 षटकार, 51 धावांची मॅरेथॉन इनिंग, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग, निर्णायक खेळी, मॅच फिनिशर खेळी बघूया. आणि पुन्हा तयार पवन तयार. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती बदल. पहिला चेंडू, तिसरं षटक. संघाची धाव संख्या 12 चेंडू 12 धावा, बिनबाद 12, 12 फन अँड आफ्टर 12 बॉल. 12 चेंडू 68 धावांची गरज. आणि हा पुन्हा हुक केल्या बघा चेंडूला, शॉर्ट पिच चेंडू, अकुट टाप्याचा चेंडू जाईल स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग यांच्या मधून. पुन्हा फक्त 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 13 वर. आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू, अप्रतिम मारा, अप्रतिम डिलिव्हरी, स्विंग मारा बघूया. आणि अशा प्रकारे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आणि जॉली कामतगर संघाचा खेळ म्हणजे विद्याबानंतर दट्टी पिक्चर. आणि हा पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. काय सकाळी दत्ताच्या मंदिरात गेले नाही का काय? हो बिनबा, जबरदस्त फटका बघूया. असे फटके पहिले मालामध्ये, म्हणजे परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करायचा. असे पहिली सुरुवात करायला पाहिजे, कारण वेल बिगन इज हाफ डन. धावा तुम्हीच मोजा तुमच्या आता.
एक तर साला आमचा आहे उपास, म्हणून अशा मॅच आहे ना, मॅच कधी पण झाले बाहेर जायला पाहिजे. एक पॅक मारला की माईक वर. कामतगर संघाचा ब्रह्मलिखित विधी लिखित सवटा विलिखित पराभव अटल काळ्या दगडावरचे जवळ जवळ बाजार उठवलेला आहे. आणि हा षटकार कॅप्टन आणि या सामन्याचे नाणेफेक करते सन्माननीय किशोर सोरकादे यांच्या विनंती करते आपण आपल्या शोभा असते बघूया. सिद्धिविनायक अंजूर तसेच त्यांचा जोड असेल वडवली बी. आणि शेवटचा षटक बघूया घेऊन नवीन गोलंदाज सूरज. आणि हा पहिला चेंडू बघूया मिड विकेटला बघूया. अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय. नाणे जिंकले बघूया. लगेच सामना आपण चालू करायचा प्लीज. आणि नवीन फलंदाज जाईल बघूया. फलंदाज बाद झाला होता जिंकण्यासाठी 5 चेंडू मध्ये 5 चेंडू आणि 55 5-5. राईट आर्म होते विकेट. आणि हा पुढे आउटसाइड ऑफस्टंप उजव्या बाहेरून थोडासा फ्लाइट दिला बघूया. डॉट बॉल निर्धाव चेंडू. आणि हा पुन्हा एकदाचा निर्धाव चेंडू बघूया. जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ जवळजवळ नांगी टाकली. नतमस्तक लोंढागण. राईट आर्म होते विकेट. शेवटचं षटक. इनिमिन 3 चेंडू फक्त बाकी आहेत. 2 चेंडू. आणि हा पुन्हा फ्लिक केला बघूया. चेंडू गेला येईल स्क्वेलिंगच्या दिशेने. स्क्वेलिंग आणि लॉंगलिंग यांच्या मधून हा चौकार. ते पण क्षेत्ररक्षण झाले बघूया. आणि हा शेवटचा चेंडू बघूया. या संघाला जवळजवळ व्हाईट वॉश ज्याला मराठीमध्ये धोबी पछाड. 51 धावांनी 53 पाहिजे बघूया. शेवटचा निर्णायक चेंडू. आणि हा पुन्हा एकदा चेंडू बघूया. आणि हा चौकार. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच इज गोस टू मिस्टर अर्थातच पवन केनी. या दादा आपली ओटी भरायची आहे. आपला सन्मान करायचा आहे कारण सगळं शाल आहे नारळ आहे श्रीफळ आहे. फक्त एक फळ टाका बस सफरचंद की ओटी तयार. आणि वडवली बी आणि सिद्धिविनायक अंजूर असा हा एक जबरदस्त सामना.